कलेची देवता असल्यामुळे त्याच्यामार्फत जे जे आम्ही कलाकार आमच्या क्षेत्रामध्ये काम करतो, लोकांचं मनोरंजन करतो, ते या दिखाव्यातून दाखवायचा प्रयत्न होता. ज्याच्यामुळे आमचं हे काम चालू आहे. आमच्यासारख्या अनेक कलाकारांचं, मग ते लोककलेतले असतील, संगीतातले असतील, नृत्यातले कलाकार असतील, या सगळ्यांचं आमचं ज्याच्या आशीर्वादामुळे चाललं आहे, त्या गणेशाची ही रूपं, त्याच्या भक्तीची ही रूपं अशा मार्गातून दाखवायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि शेवटी 10 दिवस उत्सव असतोच, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सजवून आरामात ठेवणं जणू काही आपल्या घरचा पाहुणाच आहे अशी आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या भावना असते. त्याच भावनेने यंदाही आम्ही गणपती बसवला. हे गणपतीत आलेले 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस आम्हाला वर्षभराची ऊर्जा देऊन जातात आणि त्यानिमित्तानं सगळ्यांची भेटी होतात. त्यामुळे यंदाही प्लॅन हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना भेटायचं आणि त्यांच्याबरोबरच्या आठवणी वर्षभर साठवून ठेवायच्या. दरवर्षी न ठरवता आपोआप घडत घडत जाते ती आरास. दरवर्षीचा बाप्पा कसा दिसेल गणपती बाप्पा आपला, हे सगळं आपण ठरवतो काहीतरी आणि त्या दिवसाला येईपर्यंत जे घडत जातं ते कायम अकल्पनीय असतं. म्हणजे आज आमच्या असं लक्षात आलं की लोक म्हणतील आम्ही देखाव्याला मॅचिंगच कपडे घातलेत की काय, जेही जुळून आलेलं आहे. पण ती मला वाटतं ते सस्पेन्स एक जो असतो दरवर्षीचा, तो उत्साह, तो काहीतरी दरवेळेस मला आता आवडायला लागलं आहे की आता बघू यावर्षी काय गंमत होणार आहे नवीन. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 दिवस वी आर ब्लेस्ड, आमच्याकडे 10 दिवस गणपती बाप्पा असतो घरी.